Modi is a great man. That he loves Trump. Now, I don't know if the word love, I don't want you to take that any different. I don't want to destroy his political career, okay? 15 ऑगस्ट 2025च्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट असे सांगितले होते की अमेरिकेबरोबर ट्रेड डील करून मी भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान कधीच करणार नाही. परंतु त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले, माय डिअर फ्रेंड मोदी, मी तुमचे करिअर उद्ध्वस्त करू शकतो. आणि त्यानंतर आपले पंतप्रधान झुकले पण, वाकले पण आणि झोपले पण आणि अमेरिकेबरोबर ट्रेड डील हा करार केला. बर, ट्रेड डील केल्यानंतर भाजपच्या पाळलेल्या नेत्यांनी असा काही जल्लोष केला जसं काही ते विश्वयुद्ध जिंकलेले आहेत. परंतु मला त्यांना सांगायचे वाटते की त्यांच्या या करारानंतर भारतीय शेतकरी आणि भारतीय शेती धोक्यात आली आहे. आणि भारत ज्या पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीवर अवलंबून आहे ती निर्यातही धोक्यात आली आहे. त्याचे कारण असे की रशिया आपल्याला स्वस्तामध्ये कच्चे तेल पुरवत होता आणि अमेरिकेकडून आपल्याला आता महागडे कच्चे तेल घ्यावं लागणार आहे. मग जे नरेंद्र मोदी 15 ऑगस्टच्या भाषणात म्हणत होते की मी ट्रेड डील करणार नाही आणि अमेरिकेपुढे झुकणार नाही, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर लोटांगण कसे काय घातले याचे उत्तर नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकऱ्यांना द्यावे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान.